हे मम्मी मग पोळ्या बिळ्या बनवायचा प्रोग्राम केला वाटतं आज. अरे आज गुरुपौर्णिमा आहे ना, म्हणून पोळ्या बनवते आज. अच्छा बनव. आज मी गुरुपौर्णिमेनिमित्त पुरणपोळी बनवण्याचा बेत केलेला आहे. पिठात हळद, मीठ, तेल टाकून चांगलं मळून घेतलेलं आहे. मिक्स केलेलं आहे सगळं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकून चांगलं पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे. पिठाचा चांगला डो बनवलेला आहे. डो चांगला घट्ट बनवून त्याच्यावर मी तेल टाकलेलं आहे. तेल ह्याच्यासाठी टाकलं तो पीठ सुकू नये म्हणून. एका बाजूला मी पुरण बनवायला घेतलेलं आहे. डाळ चांगली शिजवून घेतली, 4 शिट्ट्या काढून कुकरला. नंतर त्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे. गूळ टाकून चांगलं ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि चांगलं सुकून घेतलेलं आहे ते डाळ. त्याच्यानंतर त्याच्यात वेलची टाकलेली आहे. परत परतून घेतलेली आहे चांगली आणि पूर्ण मिश्रण चांगलं घट्ट करून घेतलेलं आहे. चांगलं घट्ट झालेलं आहे बघा. आणि त्याच्यानंतर त्याचं मी पुरण यंत्रामध्ये पुरण तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता पुरणपोळी कशी बनवते ते तुम्ही बघा. नंतर पुरणपोळीची एक पारी बनवून घेतलेली आहे पिठाची. त्याच्यामध्ये पुरण चांगलं घट्ट भरून घेतलेलं आहे, मोठा गोळा. नंतर पिठात बुडवून चांगले लाटून घेतलेलं आहे. पूर्ण पोळी मोठी करून घेतलेली आहे. पीठ यासाठी लावते की पोळी खाली चिकटू नये. पोळी चांगली आता दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेऊया. तवा चांगला गरम करून घेतलेला आहे. एक बाजूने चांगले फुगे आलेले आहेत पोळीला बघा. पोळी चांगली आता टम्म फुगलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर तूप लावायचं आहे. व्हिडिओ कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.